जर मध्यपूर्वेत युद्ध वाढलं तर सोन्याचे दर किती वाढू शकतात? इतिहास सांगतो, जेव्हा जगात युद्ध किंवा मोठा तणाव वाढतो तेव्हा सोनं चमकायला सुरुवात करतं. सध्या इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारात भीती वाढत आहे आणि गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणूक शोधत आहेत. युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम. युद्ध फक्त दोन देशांमध्ये होत नाही, त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. जेव्हा मोठे जिओपॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट सुरू होतात तेव्हा स्टॉक मार्केट्स खूप वोलटाईल होतात. काही देशांची करन्सी कमजोर होते आणि गुंतवणूकदार सुरक्षित ॲसेट्सकडे वळतात. या सुरक्षित ॲसेट्समध्ये सर्वात महत्त्वाचं नाव आहे गोल्ड. इस्रायल-इराण तणाव. मध्यपूर्वेतील तणाव जगासाठी नवीन नाही, पण सध्या इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष जागतिक बाजारासाठी मोठा धोका बनत आहे. जर हा संघर्ष मोठ्या युद्धात बदलला तर तेलाचा पुरवठा आणि ग्लोबल ट्रेड दोन्ही प्रभावित होऊ शकतात. सेफ हेवन डिमांड. जेव्हा बाजारात अनसर्टनिटी वाढते तेव्हा गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमधून पैसे काढतात आणि ते पैसे सुरक्षित ॲसेट्समध्ये गुंतवतात. गोल्ड हजारो वर्षांपासून संकटाच्या काळात वेल्थ प्रोटेक्ट करण्यासाठी वापरलं जात आहे. ऑइल प्राइसेस इम्पॅक्ट. मध्यपूर्वेत युद्ध म्हणजे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता. तेल महाग झालं की इन्फ्लेशन वाढते आणि जेव्हा इन्फ्लेशन वाढते तेव्हा गोल्डची डिमांड वाढते. म्हणूनच अशा काळात गोल्ड प्राइसेस वर जाण्याची शक्यता वाढते. मार्केट ट्रेंड. सध्या जागतिक बाजारात गोल्ड मजबूत ट्रेंड दाखवत आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कोमेक्सवर गोल्ड स्ट्रॉंग सपोर्टवर ट्रेड करत आहे आणि भारतात मल्टी कॉमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर गोल्डमध्ये अपवर्ड मोमेंटम दिसत आहे. अनेक ग्लोबल ॲनालिस्ट्स म्हणतात की जर जिओपॉलिटिकल रिस्क वाढत राहिला तर गोल्ड प्राइसेस नवीन हायजला जाऊ शकतात. काही एक्सपर्ट्स तर म्हणतात की आगामी महिन्यांमध्ये गोल्ड पुन्हा ऑल टाइम हाय टेस्ट करू शकतो. म्हणून जर मध्यपूर्वेतील तणाव वाढत राहिला तर गोल्ड आणि सिल्वर दोन्ही मजबूत राहू शकतात. पण कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट ॲनालिसिस आणि रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला AI, फायनान्स आणि ग्लोबल मार्केट्सबद्दल असे ॲनालिसिस व्हिडिओज आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा.